केकचे पैसे कधी टाकणार मला बरोबर? माझं लग्न झालं. हा माझं त्याला फोन केला आम्ही. पुढं एक बेकरी अजून आम्हाला माहिती होतं तरी आम्ही तिकडे गेलो. तो काय म्हणतो तिथून सरळ जाय थोडं पुढं तिथे आगच ती बेकरी आहे तिथून घे. मी म्हणतो आम्हाला माहिती आम्ही काय येडे म्हणून तुम्हाला फोन केलाय का? सो हे गाईज वेलकम बॅक. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज म्हणजे उद्या आहे ना, आज आहे आपला भाऊचा वाढदिवस. तर आपण आलो केक घ्यायला. याच्यात आम्ही आता किती वाजले? 11 वाजले. अकोल्यातली बेकरी बंद झाली सगळे. पण आम्ही शोधत आलो आहेत आधी. एका आधी ज्या बेकरीत गेलो होतो आम्ही, तो काय बोलला आपल्याला? दुसऱ्या दुकानावर त्याला फोन केला आम्ही. पुढं एक बेकरी अजून आम्हाला माहिती होतं तरी आम्ही तिकडे गेलो. तो काय म्हणतो तिथून सरळ जाय थोडं पुढं तिथे आगच ती बेकरी आहे तिथून घे. मी म्हणतो आम्हाला माहिती आम्ही काय येडे म्हणून तुम्हाला फोन केलाय का? पण जाऊ द्या, आपण आता इकडं खाली आलोय. फोन केला होता इथं पण तो म्हणे 5 मिनिटात येतोय. तो रस्त्यावरचा गाडी बोलला होता ना, काय फोन बोलत होता तो म्हणे सरळ जागच ती बेकरी. काय ते कोण बोलत होतं? आपण फोन केला होता तो सांगतोय. बंद असेल तर बंद म्हणून सांगा ना कशाला. पण तरी आलोय घ्यायला. चला फोन केलाय, येतोय भाऊ. वाट बघतोय आपण इथं. भाऊ आले आपल्याला आता. तिथून घरी शाहूनगर मध्ये जाऊस तर केक राहील ना? पायी पायी द्या. कोणता चांगला फ्लेवर? चॉकलेट फ्लेवर आहे का? चॉकलेट. हा चॉकलेट द्या. चॉकलेट चॉकलेट आणि बेकलेट काय करणार आपल्याला? डार्क देऊ का प्लेन देऊ? डार्क दे ना, प्लेन नको देऊ. 350 वाला. प्लेन कितीला आहे? प्लेन 300. 250 पर्यंत कोणता? डार्क मध्ये 250 वाली नाही राहिला. 300 वाला येते. 300 वाला 300. 1 महिने झाले 300 वाला दे. म्हणजे लोक 3 वर्षापासून 300 विकायचे, आपण 250. 300 वाला दे आणि 290 घे. साहिब तू मत डर मी हो तेरा साथ. कोण नाही का आपण मजा करणार. टेन्शन नाही घेऊ. तुझा भाऊ आहे डार्लिंग आपला. हा द्या. गावात आलोय का आपण करून राहिलोय. भाऊचा वाढदिवस आहे. कोई नाही करेगा तो आपण करेगा. जब तक है तब तक. जाने तो आपली जर. दोन दिवस अगोदर आपली कंडिशन कशी होती? काय नाव टाकू? साहिल का? साहिल. हे नक्की नाव काय रे तुझं? माझं नाव राजा. साहिल डार्लिंग का? हा काय? साहिल टाकू. कॅमेरा चालू आहे का? लाईट चालू आहे? ब्लॉग चालू आहे. व्हिडिओ ब्लॉग चालू आहे. मोबाईल आहे ना, मोबाईल दाखव. फॉलोअर्स का सबस्क्राईब करून नको. ये ना करणं. अशी स्टार्टिंग राहते साहिल भाऊ, असं नको. कसली पुढे जाऊन फेमस झालं बरं. असे आठवतील आपल्याला. कशाला? दाखव ना, इंस्टा, युट्यूब काही. काय कोणता शर्ट चांगला काय त्यातला? तू नको येड्यात. आरा बाबा असं नाही, डोक्यावर ठेवायचं. राहील ना घरी जाऊन. लगेच कट करणार गेल्यावर. नाही गेल्या नाही. गेल्या म्हणजे आता घरी जाऊन फ्रीज मध्ये ठेवणार आहे. हा फ्रीज मध्ये ठेव ना. ओके ना. धन्यवाद भाऊला पण धन्यवाद. एवढं रात्री आला आपल्यासाठी. पाहिला पप्पांना कॉल. हा सांग केक आणायला गेलो होतो मला. हॅलो का अकोला सुमसाम झालंय. आपण आलोय केक घ्यायला. येऊ राहिलो ते पोरं केक घेत होते ना. क्या हुआ? कुछ नहीं, जल्दी आ. जल्दी आ. आता आपण घरी जाऊया. केक ठेवूया फ्रीज मध्ये. फ्रीज मध्ये ठेवून झाल्यानंतर आपण मग 12 वाजता भाऊला फोन करू. येशील ना भाऊ?
केक घेतला नाही तर मग तसंच राहायचं बाबा. हा येईल ना रात्री 12 वाजता. मग सकाळी 12 वाजता केक कापायचं का मग? नाही मला घ्यायला यावं लागेल ना. मी येईल ना तुला घ्यायला येईल. भाऊला घ्यायला जाणार आपण. कारण मग माहितीये तुला तिकडचं वातावरण रात्रीचं कसं असतं. आता कुठं आता काय संध्याकाळी आता म्हणून रात्री तू या आता टायमिंगला काय वाटत नाही रे. आता किती वाजले? 11:15. मग आज किती पाऊण तासाचा फरक आहे. पाऊण तासाचा फरक आहे. तेव्हा पण रात्रच राहणार आता पण रात्रच राहणार आहे. तरी पण त्या टाइमला गाड्या नसतं ना जेवढी. नाही मी येतो ना गाडी घेऊन. तू ये पण त्या टाइमला एवढे गाड्या नसतं तिकडं म्हणून थोडी बरी होती जाऊ. तुझ्यामुळे एकदा ते तालीमला जात होतो तेव्हा काय वाटते तू. हा ते जाऊ दे. घरी गेलो विष्णूला फोन करतो मग येतो. केकचे पैसे कधी राखणार आहे? हा केकचे पैसे कधी राखणार आहे मला बरोबर? माझं लग्न झालं. हा माझं लग्न झालं. उद्या टाक भाऊ केकचे पैसे. तो काय एक काम यो काय आयरलाय का आपल्या? एक सांगा बरं. बर्थडे त्याचं हा इथंच काम खाऊन घेऊन बर्थडे पैसे त्याचा कधी द्यायचे? बर्थडे त्याचा खर्च आपण करायचा. करायचं काय पार्टीचं नाव पण घेता. पार्टी कुठे? पार्टी उद्या सकाळी देतो ना ते. हा? उद्या सोमवार आहे बाबा. आम्ही बिर्याणी नाही खात. सोमवार आहे सोमवार. बम बम बोले. तुला पाहिजे असेल तर तीच खावं लागेल तुला उद्या. अरे भाऊ आता काय तसं आहे चिकन आहे फ्रीज मध्ये. स्वार्थी लोक राहते. तसं फ्रीज मध्ये चिकन आहे पण जाऊ दे काही नाही. एवढं रात्री आलोय. डार्लिंगचा वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस म्हणून माझा वाढदिवस आहे. त्याच्यासाठी आलोय. जीव आहे आपला बघा. याचं मी काय करणार आहे ते हा, रील तयार करणार आहे. माहिती आहे रील तयार करणं मस्त की हा हा हा. काय माहिती तुला? रील किंवा ब्लॉग सोडून काय काय एडिट काय करणार. काय रील नाही तर ब्लॉग सोडून काय दुसरा असतं तर काही. तुझ्या पुढच्या बर्थडेला तू हा ब्लॉग बघशील. हा, हा, मग पुढच्या बर्थडेला राहू की कोणाला माहिती. राहणार आहे फक्त मोठा होईल थोडाफार. किती वाजले? टाइम लागो ना बाबा. 12:02 हॅपी बर्थडे. पहिला विश जर के कप. हॅपी बर्थडे. स्नॅप काढू दे. थांब ना. हॅपी बर्थडे. असं घ्या ना. पुढे घे ना मोबाईल तुझा. असं का सगळे राहील. हॅपी बर्थडे. जागा देऊन उपकारच केला आमच्यावर. तुझ्यावर नाही सगळ्यांना. स्नॅप होऊ द्या. पहिले केक काप. आम्हाला झोप येते. तू जाऊन झोप. स्नॅप काढलं. आता तुम्हाला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी पण स्नॅप बघा. तिकडे काय बघू राहिले? इकडे केक काप घे. हॅपी बर्थडे म्हणायचं का विष्णू? हॅपी बर्थडे नाही म्हणायचं. जाऊ दे आता. बोल हॅपी बर्थडे टू यू. आपण चल झालं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. त्यातलं फक्त थोडं खायचं बरं का तुला. बाकी आमच्या दोघांना खायचं. आपला दुसरा काप ना. ब्लॉग बंद कर. फोटो काढ. पहिले केक खाऊन घेऊ द्या मग लावतो. लेवल केक खाऊन घे. जास्त नको मग. मी जेवण करून आले. हा आज झालं. घरातच आहे. शारीवर खाऊन टाकले. घरातच सगळं खाऊन टाकले. अरे पिसाळे घरात ठेव म्हटलं घरचे खाते. तोल नको लावू राजे. इकडे 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 इकडे. तोल नको राहू. गपल्यावर जर्किंग ना काय नको करू. जर्किंग ना काय नको करू. जाता निघून जाय मग. उद्या परत करणारे भाऊचा वाढदिवस. जाता जर्किंग घेऊन जा. त्याला सोडून यायचं घरी. पाठव बाबा. त्याला पाय पाठव. एप्रिल मध्ये नाही ठेवायचं. आम्हा मोका शिवाय देईल मला. खाऊन टाकायचे. खाऊन नका. याच्या घरी ठेवू.
लेवल खाऊन घे चल. नको जाय इधर ये काय तो इकडे ये काय बेसन काय ਚੱਲ ਨਹੀਂ ਕਹਦਾ. ਆਪੇ ਬੰਦਾ ਸਿੱਖ ਜਾਂਦਾ ਖਾ ਖਾ ਕੇ ਠੋਕਰਾਂ ਜੀ ਠੋਕਰਾਂ ਬਦਾਮਾਂ ਨਾਲੋਂ ਤੇਜ਼ ਹੁੰਦੀਆਂ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਹਾਸਲ ਮੁਕਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਹੌਲੀ ਹੌਲੀ ਮਿਹਨਤਾਂ ਦਾ ਨਾਮ ਹੁੰਦਾ ਆ ਪਹਿਲਾਂ ਪਹਿਲਾਂ ਹਰ ਬੰਦਾ ਆਮ ਹੁੰਦਾ ਆ ਦੁਨੀਆਦਾਰੀ ਚੋਂ ਜੋ ਤਰਾਸ਼ ਬਣਦੇ ਆਪਣੇ ਤੇ ਰੱਖ ਵਿਸ਼ਵਾਸ ਬਣਦੇ ਹੋਏ ਆਮ ਜਿਹੇ ਮੁੰਡੇ ਵੀ ਨੇ ਖਾਸ ਬਣਦੇ